मंडळी नमस्कार. जय गजानन. आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची कहाणी श्रवण करणार आहोत. चला तर मग ऐकूया कहाणी श्री गणपतीची. ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, सर्व कुटुंब मिळून 6चे भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गजानन मनी स्मरावा. मनी पाविजे चिंतिले लाभिजे, मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करिजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ते ही गणपती बाप्पाची छोटीशी कहाणी आहे. सर्व कहाण्यांच्या आधी ही कहाणी वाचन किंवा श्रवण करावी, कारण गणपती बाप्पाचा मान पूजेमध्ये सर्वात पहिले आहे. म्हणून सर्व कहाण्यांच्या आधी प्रथम गणपती बाप्पाची कहाणी करावी. तसेच दुर्वा गणपती हे जे व्रत आहे, या व्रतामध्ये ज्या स्त्रिया हे दुर्वा गणपतीचं व्रत करतात त्या प्रथम काय करतात? स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करतात. गणपती बाप्पाला 6 दुर्वा वाहतात. त्यानंतर ही छोटी जी कहाणी आहे जी आता आपण ऐकली, ही कहाणी म्हणतात किंवा श्रवण करतात. अशी पद्धत आहे. ह्या कहाणीलाच दुर्वा गणपतीची कहाणी म्हणतात, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं. आणि गोपद्माची जी कहाणी आहे ती ह्या गणपती बाप्पाच्या कहाणी झाल्यानंतर करायची असते. जय गजानन.